मी करता हा भाऊ, मी करता. कोण करता? आता एक विचार याच्यातला सांगतो. मी करता असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा मुद्दा तोच आहे, मी म्हणजे नेमका करता कोण आहे? माझा देह हा करताय का माझा आत्मा हा करताय का माझा अहंकार हा करताय? माझा करता कोण? मी ज्याला करता म्हणतो, मी करणारा असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मीचं वाच्य कोण आहे? मीचं वाच्य कोण आहे? आत्मा जर मीचा वाच्य असेल तर तो ब्रह्मज्ञानी होईल, तो यज्ञ करणारच नाही. देह जर मीचा वाच्य असेल तर तो अज्ञानी होईल, त्याला कर्तव्य कळणारच नाही म्हणून तोही यज्ञ करणार नाही. आणि अहंकार हा मीचा वाच्य होऊच शकत नाही, कारण अहंकार हा देह आणि आत्मा या संबंधानं निर्माण झालेला आहे. अहंकाराला कोणी मी म्हणत नाही, मीचा अहंकार असतो. षष्ठी विभक्ती ही संबंध सिद्ध करणारी असते. प्रत्येक विभक्तीचं काही कारण आहेत, काही तिचे विशेष आहेत. तसं षष्ठी विभक्तीचा संबंध काय आहे? संबंध सिद्ध करणे. मी जेव्हा म्हणतो ना हा माझा आहे, तेव्हा माझा कोण हे मला सांगावं लागतं. माझा मेवणा आहे, माझा भाऊ आहे, माझा सासरा आहे, माझा मुलगा आहे, माझा मित्र आहे, काहीतरी विशेष संबंध सांगावा लागेल की नाही त्याला. माझा आहे असं म्हणून चालणार नाही. देव माझा, अरे माझा पण माझा कोण? देवाने विचारलं, तू मला माझा म्हणतोस, मी तुझा कोण आहे? मग भक्त त्याला सांगतो, त्वमेव माताचे पिता त्वमेव. तू माझा माता आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तूच माझा माता आहे, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विशेष संबंध त्याला लागतात. षष्ठी विभक्ती संबंध सिद्ध करते, संबंधाकरता षष्ठी वापरली जाते. मी म्हणजे नेमका कोण? बर, मी कर्म करतो, देह कर्म करतो म्हणावं तर देह जड आहे. आत्मा कर्म करतो म्हणावं तर आत्मा व्यापक आहे. व्यापकाच्या ठिकाणी कर्म नाही, जडाच्या ठिकाणी कर्म नाही. मग मी म्हणजे कोण आहे? या दोघांचा कल्पित संबंध धारण करणारा त्याला मी असं म्हटलं जातं.